नमस्कार. आपण आहोत आता बेलसर गावामध्ये. आपण पाहताय BBP न्यूज. जिल्हा परिषद निवडणूक 2026 बेलसर माळशिरस मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे उमेदवार आज आपल्याबरोबर आहेत, दत्ताशेठ जोरंगे. आपण त्यांच्याशी या मतदारसंघातील विकास कामाविषयी आणि नागरी समस्याविषयी बोलणार आहोत. तुमच्या मतदारसंघामध्ये पुरंदर उपसाचं पाणी आलं आणि शेतकरी सुजलाम सुफलाम झाला. शेतकरी आनंदी आहे, पण पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो जरा पाणी दूषित आहे आणि दूषित पाण्यामुळं जनावरही ती पाणी पित नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी. काय सांगाल पाण्याबद्दल? बरोबर आहे की पुरंदर उपसामुळे त्या ठिकाणी पाणी प्रदूषित झालेले आहे. पुण्याचं जे ड्रेनेज लाईन आहे ते नदीमध्ये सोडल्याच्या नंतर मुळामुठा नदीचं पाणी हे पुरंदर उपसाच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यामध्ये येत आहे आणि त्या पाण्यामध्ये जी असलेली जी केमिकल आहेत किंवा वेगवेगळे रसायन आहेत किंवा जे ड्रेनेजचं सांडपाणी आहे ते नक्की शेतीच्यासाठी उपयोगी आहे, परंतु त्या ठिकाणी त्या पाण्यामुळे ह्या भागातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झालेले आहेत. त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावरती झालेला आहे आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये अशी आमची मागणी राहील की पुणे महानगरपालिकेने या पाण्यावरती फिल्टरेशन प्लांट म्हणजे शुद्धीकरण करूनच ते पाणी त्या ठिकाणी खाली सोडावं, जेणेकरून पुरंदर तालुक्यामध्ये ते पाणी आल्याच्या नंतर अशा पद्धतीची समस्या उद्भवणार नाहीत. परंतु गेल्या 10-15 वर्षापासून हे पाणी पुरंदरच्या क्षेत्रामध्ये फिरतंय खेळतंय, त्याच्यामुळे त्या ठिकाणी पाणी दूषित झालेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचे गंभीर परिणाम आमच्या नागरिकांना भोगावे लागणार आहेत. परंतु त्याच्यावरती सोल्युशन म्हणून की येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी फिल्ट्रेशन प्लांट जलशुद्धीकरण केंद्र जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी पहिले बऱ्याच गावामध्ये बसवले आहेत. येणाऱ्या काळामध्ये जी काही गावं राहिली आहेत त्या गावामध्ये सुद्धा तशा पद्धतीचे प्लांट बसवून या लोकांना, आपल्या नागरिकांना कशा पद्धतीने स्वच्छ आणि सुंदर किंवा चांगल्या पद्धतीचं पाणी देता येईल याचा आमचा प्रयत्न राहील. पुरंदर उपसाचं जे पाणी वाटप होतं त्याच्यामध्ये बराचसा गोंधळ होतो. पाणी वाटपामध्ये अधिकारी मनमानी करतात, तर काय सांगाल त्याबद्दल? पुरंदर उपसाच्या पाणी वाटपामध्ये मला सांगायचं की 2017 ते 22 मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या भागामध्ये काम करतोय आणि नंतरच्या काळात 22 नंतर जिल्हा परिषद प्रशासन आलं आणि अनेक त्या ठिकाणी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद प्रशासक असल्याच्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अंकुश प्रशासनावरती लोकप्रतिनिधीचा राहिलेला नाही आणि त्यामुळे थोडी गोंधळण्याची परिस्थिती झाली होती. परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस जिल्हा परिषदेचा निकाल लागेल तर नक्कीच या भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि या पाण्यामध्ये वाटपामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आम्ही नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करू. आता आपल्या बरोबर होते जिल्हा परिषदचे उमेदवार दत्ताशेठ जोरंगे. त्यांच्याबरोबर शिरस गणातील उमेदवार हनुमंतराव काळाने आपल्या बरोबर आहेत. त्यांच्या मतदारसंघातील काही प्रश्न आहेत, तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय सांगाल? माळशिरस गणामध्ये पुरंदर उपसाच्या पाण्याचं नियोजन व्यवस्थित न झाल्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालं. पाण्याचं नियोजन जर योग्य पद्धतीने झालं असतं, शेतकऱ्यांना जर पाणी वेळेत मिळालं असतं तर त्याची ऊसासारखी पिकं असतील. गेल्या वेळेस माझ्या माहितीप्रमाणे अलीकडच्या 2 वर्षामध्ये जवळपास शेतकऱ्यांचं 60-70 लाख ते 1.5 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी नुकसान झालेले टनेज घटल्यामुळे आपण जर त्याच्यामध्ये त्या पाण्याचं व्यवस्थित नियोजन केलं तर माळशिरस गणामध्ये असणारा पूर्व भाग, त्याच्यामध्ये माळशिरस गाव असेल, राजुरी असेल, नायगाव असेल, रिसपिसा असेल, त्याच्यानंतर टेकवडी असेल, पिसवरे असेल, या ठिकाणी अनेक कुशल शेतकरी आहेत. या पाण्याच्या माध्यमातून ऊस शेती असेल, फळबागा असतील, एक उत्कृष्ट पद्धतीने त्या शेती पिकवत आहेत. तर त्या ठिकाणी शेतीच्या पाण्याचं नियोजन केलं तर त्या शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळेल. त्याचप्रमाणे माळशिरस गणामध्ये आपलं भुलेश्वर सारखं मोठं देवस्थान आहे. त्याचप्रमाणे नायगावला श्री सिद्धेश्वराचं मंदिर आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर पांडेश्वर या ठिकाणी देशातील सर्वात मोठी महादेवांची पिंड आहे. त्याचप्रमाणे नाझरे या ठिकाणी पाहिलं तर नागेश्वराचं मंदिर आहे. आमच्या रानमळा गावामध्ये जर पाहिलं तर तुकाई मातेचं मंदिर आहे.
आमच्या धालेवाडी गावामध्ये पाहिलं तर सोमतीचं मूळ ठाणं आहे, ज्या ठिकाणी सोमती यात्रा भरते. त्याचप्रमाणे कोथळे गावामध्ये पांडवकालीन महादेवाचं मंदिर आहे. या जर धार्मिक स्थळांचा जर आपण व्यवस्थितरित्या नियोजन पद्धतीने जर विकास केला तर त्या ठिकाणी अनेक धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी भाविकांची गर्दी होईल व त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांना रोजगार पर्यटन स्थळाचा मुद्दा महत्वाचा आहे. पर्यटन स्थळाबद्दल काय सांगा? आपण जर पाहिलं तर साधारणतः भुलेश्वर या ठिकाणी आपण पर्यटन स्थळ तयार करू शकतो, ज्या ठिकाणी कुलस्वामिनी खंडेराया पवित्र खरास्नान करण्यासाठी येतात. त्या ठिकाणी रंभाई घाट आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण पर्यटनाला चालना देऊ शकतो. त्याचप्रमाणे जर पाहिलं की आपण पांडेश्वरला जे महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा पर्यटन आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये एक नियोजित आराखडा तयार केला तर उत्कृष्टरित्या त्या ठिकाणी आपण पर्यटन करू शकतो. त्या पर्यटन पाहण्यासाठी बाहेरचे नागरिक येतील आणि त्या ठिकाणच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आपल्यावर आहेत आता बेलसर पंचायत समिती गणाचे उमेदवार कुशाल नाना कोलते. तुमच्या मतदारसंघातील काही कामं प्रलंबित आहेत, काय सांगाल? प्रामुख्याने बेलसर गणामध्ये पहिल्या मागील राहिलेल्या 5 वर्षामध्ये आदरणीय दत्ताशेठ जुरंगे हे जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत. त्यामुळे अनेक मग त्यामध्ये रोड्स असतील किंवा पाणी प्रश्न असेल किंवा कोणत्याही इतर गोष्टींवरती चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी दत्ताशेठच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. पानंद रस्ते सुद्धा मागच्या येत्या 5 वर्षामध्ये झालेल्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये पानंद रस्त्यांचा सुद्धा प्रश्न दत्ताशेठच्या माध्यमातून या ठिकाणी सुटलेला आहे. परंतु येत्या काळामध्ये आपण जसं दत्ताशेठ असतील किंवा बाळासाहेबजी काळाने यांनी सांगितलं तसं पुरंदर उपशाचं नियोजन व्यवस्थितरित्या करून आपण पाणी वाटपामध्ये या ठिकाणी व्यवस्थितरित्या काम करू शकतो. आणि दुसरा विषय जर बेलसर आणि खळद ही पुण्यभूमी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम लढाईने स्वराज्याची स्थापना झाली त्यावेळेस त्या प्रथम लढाई या ठिकाणी ह्या 2 गावांमध्ये झालेली आहे. ही भाग्यवंतांची भूमी आहे, ही कर्मवीरांची भूमी आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. त्यामुळे इथून पुढच्या येत्या काळामध्ये बेलसर व खळद या गावामध्ये आमचा शिवसृष्टी उभारण्याचा या ठिकाणी मानस आहे. व शिवसृष्टी उभारण्याचं कारण की ही बलिदानाची भूमी आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम स्वराज्याची पहिली लढाई या ठिकाणी जिंकलेली आहे. आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल किंवा येणाऱ्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून असेल या ठिकाणी आम्ही तो प्रयत्नशील राहू. त्यानंतर शिवरी गाव या बेलसर गणाला या ठिकाणी जॉईंट आहे. शिवरी पाणी योजना अशी काहीतरी एक योजना या ठिकाणी शिवरी प्रादेशिक योजना या ठिकाणी या शिवरी गावामध्ये आहे. तिची बऱ्याच प्रमाणे मोटर किंवा काही इतर उपकरणं त्याची खराब झालेली पाहायला मिळतात. गेल्या 5 वर्षापासून आम्ही त्याचे ओरड खूप प्रमाणामध्ये तिथल्या नागरिकांकडून या ठिकाणी ऐकलेले आहे. तर शिवरी प्रादेशिक योजना ही चांगल्या पद्धतीने कशी चालवता येईल याचा आम्ही या ठिकाणी म्हणजे चांगली चालण्यासाठी आम्ही त्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. आपल्यावर होते बेलसर माळशिरस जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार दत्ताशेठ जुरंगे. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील अनेक प्रश्नावरती शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरती या ठिकाणी चर्चा केलेली आहे. धन्यवाद.